नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासन म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ नागपूर यामध्ये काही ग्रुप डी या पदाच्या भरपूर प्रमाणात जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध असते. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पाहता की तुम्ही स्क्रीनवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि ही PDF डाउनलोड करायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहता की जाहिरात तुम्ही थोडक्यात मी वाचून दाखवतो महत्त्वाचे मुद्दे. तर या ठिकाणी तुम्ही पाहता शासकीय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेले नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय गट ड म्हणजे वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, यांनी ग्रुप डी या पदाच्या भरपूर जागा काढलेल्या असून तो ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. या ठिकाणी एकूण पदे दिलेली आहेत. त्यांनी 680 अशा प्रमाणे या ठिकाणी एकूण पदे दिलेली आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी वेतन वगैरे आणि त्याचप्रमाणे संवर्ग म्हणजे गट ड. आता या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया. आणि मित्रांनो, जर का तुम्ही याच्यासाठी इंटरेस्ट असाल तर तुम्हाला हे PDF पाहूनच पदासाठी अप्लाय करायचं आहे. आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे जर का तुम्हाला माहीत नसेल तर हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. लगेच त्याचा एक तुम्हाला रिप्लाय देण्यात येणार आहे. आता या ठिकाणी 6 नंबरचा मुद्दा महत्त्वाचा आहे, शैक्षणिक अर्हता. तर या ठिकाणी 6 नंबरच्या मुद्द्यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे कमी जाहिराती प्रसिद्ध दिनांक 30/12/23 रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग येथे यांचेकडील दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे सदर या पदासाठी फक्त 10वी पास यांनी मागितलेले आहे. सोबतच मराठी भाषेचे ज्ञान असणेसुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दिलेला आहे वयाचा क्रायटेरिया. वय हे मॅक्झिमम 18 ते 38 वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे. आणि 5 वर्ष SC ST OBCला सूट दिलेली आहे, 3 वर्ष OBCला. म्हणजे 18 ते 38 वर्ष या ठिकाणी एज क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षेचे स्वरूप. आता या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप आहे, तुम्हाला मराठी विचारतील ते 25 प्रश्न हे 50 मार्काचे म्हणजे एक प्रश्न राहणार आहे तुम्हाला 2 मार्कासाठी. त्याचप्रमाणे इंग्रजी विचारतील तुम्हाला 25 प्रश्न 50 गुण. त्यानंतर सामान्य ज्ञान राहतील 25 प्रश्न 50 गुण. आणि बौद्धिक चाचणी म्हणजे यामध्ये IT आणि गणित अशा प्रकारे 25 प्रश्न 50 गुण. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न 200 मार्काचे यांनी ठेवलेले आहे. आणि परीक्षेचा कालावधी 2 तास म्हणजे 100 प्रश्न 2 तास यांनी वेळ ठेवलेला आहे. आणि एकूण गुण आहेत 200 म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क त्यांनी ठेवलेले आहे. आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली नाही. त्याचप्रमाणे परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे कॉम्प्युटरवर तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे. आता मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, तो म्हणजे कास्ट वाईज किती जागा उपलब्ध आहेत. तर या ठिकाणी पाहता तुम्ही कास्ट वाईज जागा दिलेल्या आहेत. नंबर 1 कॉलम आहे अनुसूचित जाती. अनुसूचित जाती म्हणजे SC. या ठिकाणी एकूण त्यांना 100 पदे भरायची आहेत SCमध्ये. यामध्ये सर्वसाधारणच्या जागा आहेत 29. त्याचप्रमाणे महिलांच्या जागा आहेत 31.
त्याचप्रमाणे माजी सैनिकांच्या 14 जागा आणि पदवीधर अंशकालीन 11 जागा, खेळाडूच्या 5 जागा, प्रकल्पग्रस्ताच्या 5 जागा आणि भूकंपग्रस्ताची 1, दिव्यांगाची 3 आणि अनाथांची 1 अशा प्रकारे एकूण SCमध्ये त्यांना 100 जागा भरायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला पाहायचं आहे, तुम्ही ज्या कास्टमध्ये असाल त्या कास्टनं तुम्हाला हा कॉलम मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चेक करायचा आहे. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं तुम्हाला वाचून दाखवतो मी. ओबीसी म्हणजे इमावो. आता इमावोमध्ये म्हणजे 8 नंबरचा तुम्ही कॉलम पाहत आहे. इमावाला 19% या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. तर 19%मध्ये इमावोमध्ये एकूण त्यांना 160 जागा भरायच्या आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणमध्ये दिलेले आहेत 43, त्यानंतर महिलांच्या 48. अशा प्रकारे हा तुम्हाला कॉलम पाहून पद्धतशीरपणे पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायच्या आहेत. आणि ओपनच्या जागा दिलेल्या आहेत त्यांनी 138, सर्वसाधारणच्या 50. अशा प्रकारे जागा तुम्हाला पाहून PDF पाहून या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. आणि मित्रांनो, जर का काही समजलं नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक करून ठेवा, कारण नंतर तुम्ही विसरता. आता मित्रांनो, यामध्ये मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे की अनुसूचित जातीमध्ये एकूण जागा त्यांना 100 भरायच्या आहेत. त्याचप्रमाणे सर्वसाधारणच्या 29 आणि महिलाच्या 31 अशा प्रकारे फक्त त्यांना एकूण जागा भरायच्या आहेत. परंतु अलग अलग पदासाठी त्यांनी अलग अलग या ठिकाणी क्रायटेरिया ठेवलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत आहे की तुम्हाला हे पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आणि जर का काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवा, लगेच त्याचा रिप्लाय तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि या PDFची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर याची PDF तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याचं लगेच त्याचा व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आहे. त्यावेळी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून एक नवीन व्हिडिओ टाकल्यास त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.